नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वेश कुलकर्णी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक माहिती तंत्रज्ञान कोल्हापूरचा एक विद्यार्थी आहे. तर आज आपण संवाद सुसंवाद या उपक्रमाअंतर्गत एकत्र जमलो आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर संग्राम पाटील सर हे उपस्थित आहेत, ज्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. सर्वप्रथम माहिती तंत्रज्ञान गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर यांच्या वतीने मी सरांचे स्वागत करतो. तर थँक्यू. सर आज आपल्याला डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत व पुढील भविष्यात उपयोगी असे ज्ञान सर आज आपल्याला देणार आहेत. सर्वप्रथम मी अनिकेतला विनंती करतो की अनिकेतने सरांचा परिचय द्यावा व पुढील त्यांची ओळख करून द्यावी. धन्यवाद सर्वेश. मी आता सर्वांना डॉक्टर संग्राम पाटील सरांची थोडक्यात ओळख करून देतो. तर सर्वप्रथम मी सर्वांना सरांच्या शैक्षणिक उपलब्धतेविषयी सांगू इच्छितो. सरांनी कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगच्या शाखेमध्ये बीटेक, एमटेक तसेच पीएचडी पूर्ण केलेली आहे. सर C++, जावा, पायथॉन, ॲडव्हान्स जावा, .NET, VB.NET, C#, ASP.NET यांसारख्या अनेक प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये निपुण आहेत. सरांची C++, पायथॉन, SQL या प्रोग्रामिंग लँग्वेजेसवर किकस्टार्ट या नावाने पुस्तके प्रदर्शित झालेली आहेत. सर हे एक IBM सर्टिफाईड डेटा सायंटिस्ट आहेत. तसेच सरांकडे मायक्रोसॉफ्ट आणि सन मायक्रोसिस्टम्सची अनेक सर्टिफिकेशन्स आहेत. सरांनी अनेक ठिकाणी टेक्निकल कन्सल्टंट, सॉफ्टवेअर कन्सल्टंट म्हणून काम पाहिलेले आहे व ते सध्या काही ठिकाणी पाहते आहेत. त्यात अनेक कॉलेजेसचा समावेशही आहे. आपल्यासाठी विशेष गोष्ट म्हणजे सरांनी आपल्या IT डिप्लोमा सिलेबससाठी त्यांची IT सिलेबस एक्सपर्ट म्हणून नियुक्ती झालेली होती. सरांच्या औद्योगिक अनुभवाबद्दल सांगायचे झाले तर सरांनी एअरटेल, मिराकल इन्फोटेक इत्यादी ठिकाणी सिस्टम फ्लो डिझायनर आणि डेटाबेस इंजिनियर म्हणूनही काम केलेले आहे. सरांनी संजय गोडावत युनिव्हर्सिटीमध्ये BCA आणि MCA विभागाचे HOD आणि कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही काम पाहिलेले आहे. तसेच त्यांनी DOT, शिवाजी युनिव्हर्सिटी, DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही कार्य केलेले आहे. सरांनी ग्लोबल इन्फोसिस लर्निंग येथे लेक्चरर आणि सिस्टम प्रोग्रामर म्हणूनही काम केलेले आहे. तसेच सरांनी CDAC ATC कोल्हापूर येथे हेड ऑफ अकॅडमिक, टीम लीडर आणि सिस्टम मॅनेजर म्हणूनही काम पाहिलेले आहे. सरांचे अनेक पेपर्स हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झालेले आहेत. तसेच सरांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये उपस्थिती लावलेली आहे. तर अशा प्रकारे मी डॉक्टर संग्राम पाटील सरांची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपल्या सरांकडून अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असेलच. त्यामुळे मी आता सर्वेशला सरांची मुलाखत घेण्यास सांगतो. सर्वेश, एकच गोष्ट मी ऍड करतो. सध्या मी DY पाटील अँड ॲग्रिकल्चर टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे मध्ये अकॅडमिक्स डीन आणि कंट्रोल ऑफ एक्झाम म्हणून काम करत आहे. थँक्यू. ओके सर. चला तर आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. सर, तर तुम्ही C++ व पायथॉन अशा प्रोग्रामिंग लँग्वेजेसची पुस्तकं लिहिली आहेत. तर या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत या आपण कशा प्रकारे शिकाव्यात व समजा आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकायच्याच असतील तर त्या प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणं गरजेचं आहे का? कसं आहे की ज्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे, म्हणजे वेब डेव्हलपर असू दे किंवा मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपर असू दे किंवा क्लाउड डेव्हलपर असू दे किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये काम करा, तुम्ही कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये काम करायचं असेल तर त्याच्यानुसार त्या प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला शिकणं गरजेचं आहे. म्हणजे सर्व एकच लँग्वेज सर्व ठिकाणी उपयोग होत नाहीत किंवा सर्वांसाठीच एकच लँग्वेज नाही आहे. प्रत्येकासाठी लँग्वेज वेगवेगळी आहे. फक्त सगळ्यांचा बेस म्हणजे आपल्याला लॉजिक आपलं चांगलं असणं गरजेचं आहे. एकदा जर का तुमचं लॉजिक चांगलं असेल तर त्याच्यानंतर तुम्ही कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज इझिली शिकू शकता. आणि लॉजिकसाठी तुम्हाला आणखीन C++ या दोन गोष्टी परफेक्ट शिकणं कंपल्सरी गरजेचंच आहे. प्लस त्याच्याबरोबर एक बॅकएंड तुम्हाला येणं कंपल्सरी गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सेव्ह केली जाते. फ्रीवेअर विचार केला तर MySQL हे सध्या फ्रीवेअर आहे. त्यामुळे नुसती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकून आपल्याला उपयोग होणार नाही. तर त्याच्याबरोबर आपल्याला एक बॅकएंडला MySQL पण शिकणं कंपल्सरी गरजेचं आहे. तुम्ही कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करा करिअरसाठी, परंतु आणखीन C++ हे परफेक्ट येणं गरजेचंच आहे. आणि C आणि C++ जर का तुम्हाला परफेक्ट यायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे जे काही स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन्स आहेत C मधले, रेडीमेड फंक्शन जे आहेत, स्ट्रिंग कॉन्कॅट असेल, स्ट्रिंग कॉपी असेल, सबस्ट्रिंग असेल वगैरे, तर त्याचे प्रोग्राम स्वतःहून तुम्हाला लिहिता येतात का बघा. म्हणजे डायरेक्टली तुम्ही त्याचे मेंबर जे फंक्शन्स आहेत ते यूज करण्याऐवजी तुम्ही स्वतः त्याचे प्रोग्राम्स लिहा. आणि hackerrank.com नावाची एक वेबसाईट आहे.
hackerrank.com ही नावाची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला तुम्ही रजिस्टर करा. जो काही तुमचा ईमेल आयडी तुम्ही कायम यूज करणार आहे ते तो यूज करा आणि त्याच्यावर सी प्रोग्रामिंगचे बेसिक पासून क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करा. कारण का ज्या वेळेला तुम्ही आणखीन 3 वर्षानंतर ज्या वेळेला तुम्ही इंटरव्ह्यू फेस करायला जाणार आहात, तर त्या वेळेला मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहेत हे hackerrank.com वेबसाईटवरचे क्वेश्चन तुम्हाला ॲज अ टेक्निकल क्वेश्चन्स म्हणून दिले जातात. आणि त्याच्या आधी प्रिपरेशन करण्यासाठी indiabix.com ही वेबसाईट आहे. bix.com indiabix.com ही वेबसाईट आहे. त्याच्यावर देखील तुम्हाला सी आणि सी प्लस जे बेसिक क्वेश्चन्स मिळतील त्याची प्रिपरेशन सुरू करा. येस सर्वेश. ओके सर. सर तुम्ही खूपच छान प्रकारे सांगितलं की आपण आत्ताच्या नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे विविध वेबसाईटवरून कसे एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये चांगली माहिती मिळवू शकतो व त्यामध्ये चांगले काम करू शकतो. तर सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता जो कॉम्प्युटर सायन्स हा क्षेत्र आहे हा खूप विस्तारला आहे. तर मी एक माहिती तंत्रज्ञानचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला असं विचारू इच्छित आहे की आपण क्षेत्र कसे निवडावे व एखादे क्षेत्र जर आपण निवडले तर त्यामध्ये पुढं काय करायचं आहे किंवा पुढची जी तयारी आहे ती कशा प्रकारे करावी आपण? सिम्पल बेस्ट. आता तुम्ही फायनल इयरला आहात. गुगलवर जावा. व्हॉट विल बी द फ्युचर ऑफ IT इंडस्ट्री इन इंडिया हे टाका आणि त्याच्यात तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळतील तुम्हाला. माझ्या मते आणखीन 4 वर्षांचा काय विचार केला तर क्लाउड डेव्हलपमेंट, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि डेटा सायन्स और डेटा अनालिस्ट वगैरे मशीन लर्निंग याच्यामध्ये स्कोप 4 वर्षांनी चांगलाच डेव्हलप होणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आतापासून शिकायला काही हरकत नाही. प्रत्येकाची टेक्नॉलॉजी वेगवेगळी आहे. आता जर तुम्ही विचार केला की समजा XYZ टेक्नॉलॉजी ही समजा मशीन लर्निंगसाठी यूज होते, म्हणून ती टेक्नॉलॉजी तुम्ही शिकू नका. कारण का 4 वर्षानंतर त्याच्यामध्ये काय चेंज होतील काय सांगता येत नाही. कारण आपली कॉम्प्युटरची टेक्नॉलॉजी फास्ट चेंजिंग आहे. त्यामुळे त्याच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी शिकायचा प्रयत्न करा. बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. करंट टेक्नॉलॉजी मागं लागू नका. त्याचा जो बेस आहे आपण जे मराठीला गाभा म्हणतो ते शिकायचा प्रयत्न करा. टेक्नॉलॉजी यू लर्न इन थर्ड इयर किंवा थर्ड इयर फर्स्ट सेमिस्टर झाली की मग टेक्नॉलॉजी तुम्ही शिकायला सुरुवात करा. यस सर्वेश. खूपच उत्तम माहिती दिली तुम्ही की आपण आता जे सध्या तंत्रज्ञान चाललंय यापेक्षा आपण भविष्यात जे उपयोगी होईल ते तंत्रज्ञान आपण शिकायला पाहिजे. याबद्दल तुम्ही खूप छान सांगितलं. सर तर आता आपल्याला माहितीच आहे की तुम्ही डिप्लोमाचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमात तुम्ही काम केले आहे व त्यामध्ये तुमचा एक मोठा वाटा आहे व आता तुम्ही डिग्रीला सध्या शिकवत आहात. तर या जो डिप्लोमाचा आणि डिग्रीचा अभ्यास आहे यामध्ये साम्य काय असेल व फरक काय आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता कसं आहे माहिती आहे का की डिप्लोमा नंतर जर का आपण डिग्रीला ऍडमिशन घेणार आहे तर पहिल्यांदा सिलेबस बघणं कंपल्सरी गरजेचं आहे. आता मी माझं उदाहरण सांगू शकतो तुम्हाला माझ्या युनिव्हर्सिटीचं. कारण का तिथं मी सिलेबस डिझाईन कमिटीचा मेन हेड म्हणून काम केलेलं आहे. DY पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे. याच्यामध्ये आम्ही 2 गोष्टीचा विचार केलेला आहे की डिप्लोमा नंतर जी डायरेक्टली सेकंड इयरला मुलं येतात त्यांचा जर का तुम्ही सिलेबस बघितला तर मोस्टली सब्जेक्ट इंजिनिअरिंगचे तुम्हाला सेकंड इयर डिप्लोमामध्ये झालेले असतात. नॉट डिटेल खरं झालेले असतात बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच सिलेबसचा आपल्याला रिअल लाईफमध्ये पुढं काय उपयोग होईल की नाही याचा पण सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही सिलेबस तयार करताना 2 गोष्टीचा विचार केला होता की डिप्लोमामध्ये जी मुलं सेकंड इयर ऍडमिशन घेतील त्यांना कुठलेही सब्जेक्ट्स बोरिंग होता कामा नयेत आणि जे काही सब्जेक्ट्स आहेत ते रिअल लाईफशी निगडीत पाहिजे. त्यासाठी आम्ही काय केलं होतं, आम्ही जी काही कमिटी तयार केली होती सिलेबस कमिटी त्याच्यामध्ये आम्ही यार्दी, IBM, TCS, त्यानंतर L&T इन्फोटेक, कॅपजेमिनी यांच्यातील तज्ञ जे मिनिमम 4 ते 5 वर्ष काम करत आहेत अशा लोकांना मी त्या सिलेबस कमिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं होतं. त्यामुळे तुम्ही आमच्या जर का युनिव्हर्सिटीचा विचार केला तर आमचा युनिव्हर्सिटी सिलेबस हा टोटली वेगळा आहे. ठीक आहे. त्यामुळे तो प्रचंड वेगवेगळा आहे. म्हणजे आमच्या सिलेबसमध्ये आम्ही जे फर्स्ट इयरला मेकॅनिकल, सिव्हिल, ग्राफिक्स, अप्लाइड मेकॅनिक्स हे जे सब्जेक्ट आम्ही काढूनच टाकलेले आहेत. त्याच्याऐवजी आम्ही C++ चे 2 पार्ट तयार केलेले आहेत, ॲडव्हान्स C आणि बेसिक C. त्यानंतर तुमचं ऑपरेटिंग सिस्टीम, नेटवर्किंग हे आम्ही फर्स्ट इयरला सब्जेक्ट्स घेतलेले आहेत. त्यामुळे आमचा सिलेबस हा टोटली वेगळा आहे आणि बाकीच्यांचा जर का तुम्ही सिलेबस बघितला वगैरे तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला डिप्लोमाला झालेल्या असतात. परंतु एक प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे की डिप्लोमा नंतर ज्या वेळेला मुलगा डिग्रीला ऍडमिशन घेतो तो एक वाईट वाटून घेऊ नका,
तो एक 2 पायऱ्या हवेतून चाललेला असतो, की मला हे सगळं येतं, की मला ऑपरेटिंग सिस्टम माहीत आहे, सी प्रोग्रामिंग मला माहीत आहे, डेटा स्ट्रक्चर मला झालेलं आहे वगैरे. परंतु इंजिनिअरिंगचा सिलेबस आणि तुमचा डिप्लोमाचा सिलेबस यात थोडीफार तफावत असते. ठीक आहे. किंवा स्टाफची टीचिंग स्टाईल असेल किंवा स्टाफचा अपीअरन्स असेल, स्टाफचा मुलांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगळा असतो. जेव्हा तुम्ही डिप्लोमाला गेलेला असता त्यावेळेला तुम्ही इमिजिएटली 10वी नंतर गेलेला असता. त्यामुळं जे काही तुमचे फॅकल्टी मेंबर्स असतात, चव्हाण सर असतील किंवा पाटील सर असतील, यांचा तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन जो आहे, ती आपल्या लहान मुलांसारखा दृष्टिकोन असतो, की आपली मुलंच आहेत ती, त्यांच्याकडे 10वी नंतर ती आलेली आहेत. परंतु जेव्हा तुम्ही डिग्रीला जाता, त्यावेळेला तुमच्याकडे बघायचा हे जे आहे लूक जो आहे फॅकल्टीचा तो बदललेला असतो, की यू आर प्रोफेशनल्स अँड ॲज यू आर कमिंग फ्रॉम अ डिप्लोमा, दे आर एक्सपेक्टिंग मोर फ्रॉम यू. तुमच्याकडे त्यांना जास्त अपेक्षा असते वगैरे. त्यामुळे तुम्हाला डिप्लोमामध्ये चांगला अभ्यास करणं कंपल्सरी गरजेचं आहे. सिलेबस वेगवेगळा असतो. आता नशिबाने मारुती पाटील सरांसारखे तुमच्याकडे चांगले प्रोफेसर्स आहेत, की ज्यांनी सिलेबस करताना हा टेक्निकलचा म्हणजे रिअल लाईफचा विचार करून तो सिलेबस डिझाइन केलेला आहे. म्हणजे मी ज्या वेळेला तुमच्या बॉडीवर होतो त्यावेळेला मारुती पाटील सर आणि चव्हाण सर वगैरे मला अप्रोच केले होते. मोठा हिस्सा त्यात मारुती पाटील सरांचा आहे, की ज्यांनी मला ओढून ताणून त्यावेळेला मला वेळ नसायचा. त्यांनी ओढून ताणून मला तुमच्या सिलेबस कमिटीवर टाकलं होतं. त्यामुळे तो सिलेबस तुमचा अप टू डेट आहे. म्हणजे या डिप्लोमा लेव्हलला देखील तुम्हाला जॉब मिळू शकेल असा तो सिलेबस आहे. फक्त मुलांनी तो प्रामाणिकपणे शिकणं कंपल्सरी गरजेचं आहे. सर्वेश. सर, मॅथ्स बद्दल काय सांगाल? म्हणजे आता डिग्रीला मॅथ्स जे लागतं ते जास्त लागतं. तर आता आपलं ते डिप्लोमा लेवलचं मॅथ्स आणि डिग्रीला लागणारं मॅथ्स यामध्ये म्हणजे काय फरक आहे आणि विद्यार्थ्यांनी आता काय करावं त्यासाठी ते भरून काढण्यासाठी गॅप? ठीक आहे. आता कसं आहे, जर का तुम्ही आता डिप्लोमा नंतर तुम्हाला ऍडमिशनसाठी 3 ब्रांच सध्या ओपन होतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग ही एक ब्रांच आहे, डेटा सायन्स ही एक ब्रांच आहे आणि सीएससी ही एक ब्रांच आहे. तुम्ही जर का सीएससीचा विचार केला तर तुम्हाला मॅथ्सची गरज नाही. ठीक आहे. तुम्ही आहे त्या डिप्लोमावरून डायरेक्टली डिग्रीला ऍडमिशन घेऊ शकता. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग ही एक ब्रांच आणि डेटा सायन्स ही एक ब्रांच यांचा जर का विचार केला तर तुम्हाला मॅथ्स चांगला असणं कंपल्सरी गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये देखील तुम्हाला प्रोबॅबिलिटी, कॅल्क्युलस, स्टॅटिस्टिक्स, इंटिग्रेशन डेरिव्हेशन ह्या गोष्टी चांगला असणं कंपल्सरी गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. कारण का सीएससी वाल्यांना फक्त फर्स्ट इयरलाच मॅथ्स झालेलं असतं आणि तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेणार आहात. परंतु एआय आणि डेटा सायन्समध्ये सेकंड इयरला देखील मॅथ्स आहे आणि थर्ड इयरला पण थोडंफार मॅथ्स आहे. म्हणजे सेकंड इयरला तुम्ही 2 मॅथ्स होतात. यू कॅन से M3, M4 आणि त्याच्यानंतर थर्ड इयर फर्स्ट इयर थोडंफार मॅथ्स आहे, जास्त नाही तर थोडंफार आहे. त्यामुळे ज्यांना आपलं करिअर AI/ML किंवा डेटा सायन्समध्ये करायचं आहे त्यांनी मॅथ्स मधलं स्टॅट्स, कॅल्क्युलस, प्रोबॅबिलिटी, इंटिग्रेशन, डेरिव्हेशन या गोष्टी चांगल्या करणं कंपल्सरी गरजेचंच आहे. येस अनिकेत. ओके, थँक्यू सर. सर्वेश. सर, आता जे कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी जे आता शिकत आहेत, IT डिपार्टमेंटमध्ये जे शिकत आहेत व ज्यांना कॉम्प्युटर सायन्स हा सब्जेक्ट डिग्रीमध्ये घ्यायचा आहे, तर त्यांनी आतापासूनच म्हणजे कोणत्या प्रकारे काम केलं पाहिजे ज्यांनी त्यांना चांगल्या संधी मिळतील किंवा चांगलं ते पुढे काहीतरी करू शकतील? कसं आहे, कॉम्प्युटर सायन्समध्ये जर का तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळायच्या असतील तर तुम्हाला कॅम्पस ड्राईव्ह थ्रू प्लेसमेंट मिळते. म्हणजे बऱ्याच कंपन्या आजकाल कॅम्पस ड्राईव्ह घेतात आणि कॅम्पस ड्राईव्हमध्ये पहिला पार्ट असतो तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट. मग ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स ॲप्टिट्यूड टेस्ट असेल किंवा C++ मॅथमॅटिक्स ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स असतील. त्याच्यानंतर येतो टेक्निकल. टेक्निकलमध्ये सध्या जे आहेत म्हणजे TCS असेल, कॅपजेमिनी जे सध्या मी बघितलेले आहेत जॉब्स म्हणजे इंटरव्ह्यूज बघितलेले आहेत. TCS आणि कॅपजेमिनी जे आहे हे TCS आणि कॅपजेमिनी तुम्हाला डायरेक्टली 3 प्रश्न देतात सॉल्व्ह करायला 1 तासामध्ये आणि आता तुम्ही कुठलेही 2 सॉल्व्ह करायचे असतात. हे सगळं ऑनलाईन सध्या होतं. त्यांचा कंपाइलर वगैरे सगळा त्यांचा असतो. तुम्ही तिथं फक्त जाऊन कोडिंग करायचं असतं आणि तिथंच ऑन द स्पॉट तुमचा टेक्निकल इंटरव्ह्यू पण घेतला जातो अँड देन नेक्स्ट राऊंड इज HR. म्हणजे तुम्ही जर का सेकंड राऊंड क्लिअर केला की डायरेक्ट तुम्हाला HRला मोस्टली काय प्रॉब्लेम नाही. ते फक्त बाकीच्या गोष्टी तुमचा विचार करतात. त्यामुळे सेकंड इयर नंतर आता प्रॉब्लेम काय झालेला आहे, या पॅन्डेमिकमुळं तुमचं डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन जी आहे ती प्रोसिजर लेट होते. म्हणजे तुमचा रिझल्ट माझ्या मते लागतो मे जूनमध्ये आणि ही ऍडमिशन प्रोसेस सुरू होते ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये. त्यामुळे मधले जे 2 महिने आहेत हे 2 महिने तुम्ही C आणि C++ वर फोकस जास्त करा, जेणेकरून तुम्हाला पुढं
ह्याला प्रॉब्लेम येणार नाही करिअरसाठी. आणि त्यात एक डेटा स्ट्रक्चर एक सब्जेक्ट महत्वाचा आहे, जो तुम्हाला डिप्लोमाला झाला असेल. जनरली काय होतं, ज्याला आपण कॉलेज करत असतो त्यावेळेला सब्जेक्ट हा फक्त क्लिअर करण्यासाठी आणि लॅब म्हणजे प्रॅक्टिकल जे असते ते फक्त क्लिअर करण्यासाठी आपण अभ्यास करतो आणि त्याचा पुढे तोटा होतो. त्यामुळे तुम्हाला जो मधला 2 महिन्याचा गॅप जो मिळणार आहे किंवा 3 महिन्याचा गॅप जो मिळणार आहे, त्याचा सी वर फोकस करा आणि डेटा स्ट्रक्चरवर फोकस करा. ह्या 2 गोष्टींवर फोकस करा. डेटा स्ट्रक्चरला मी सांगेन की लिपशूज नावाचं एक शॉर्म सिरीजचं एक पुस्तक आहे लिपशूज. त्याच्यामध्ये त्यांनी अल्गोरिथम्स दिलेले आहेत आणि ते अल्गोरिथम जे आहेत ते तुम्ही सी मध्ये इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा. म्हणजे मधल्या जर का 2 वेळात तुम्हाला जो वेळ आहे तो. आणि जर का तुम्हाला प्रोग्रामिंगचं प्रॅक्टिस करायचं असेल तर sangram.sir.com नावाची स्वतःची माझी वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर मी अजून प्रश्न टाकले मे बी नेक्स्ट 10 डेज मध्ये मी नोट्स आणखीन क्वेश्चन्स त्यावर प्लेस करेन. जवळपास एक 400 ते 500 सी प्रोग्रामिंगचे क्वेश्चन्स असतील sangram.sir.com. ते तुम्ही सॉल्व्ह करा मधल्या 2-3 पिरियडमध्ये. मी गॅरंटी देतो की तुमचं सी प्रोग्रामिंग चांगलं होईल. सर कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रामिंग बद्दल काय सांगाल? ते म्हणजे गरजेचंच आहे का एखाद्याला जर कम्प्युटर सायन्समध्ये प्लेसमेंटसाठी म्हणा किंवा एक करिअरसाठी म्हणा, तर कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रामिंग बद्दल काय सांगाल? म्हणजे ते महत्वाचं आहे, खूप त्याकडे लक्ष दिलंच पाहिजे असं काय आहे का? कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रामिंग म्हणजे मला नाही कळालं बा अनिकेत. म्हणजे अनेक ठिकाणी प्लेसमेंटसाठी ते एक आता अनेक कोर्सेस पण आलेले आहेत, स्पेशली तिथं फक्त कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रामिंगच असं घेतात. नाही, मी तुम्हाला सांगू का, हे TCS, कॅपजेमिनी, विप्रो, यार्दी ह्याचे मी कसं असतं, मी ह्याच्या बऱ्याच ह्याच्यावर बघितलेले आहेत. कारण का मी ज्या वेळेला काम करत होतो घोडावतमध्ये त्यावेळेला मी स्पेशली मुलांची प्रिपरेशन करून घेत होतो. त्यामुळे तुम्ही सी पासून जरी फोकस केला तरी देखील काही प्रॉब्लेम येत नाही. कारण का शेवटी कसं आहे, TCS, कॅपजेमिनी, विप्रो किंवा L&T, इन्फोटेक ह्या ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्या तुम्हाला 6 मंथचं ट्रेनिंग कंपल्सरी देतात. फक्त तुमचं लॉजिक परफेक्ट असणं कंपल्सरी गरजेचं आहे. बरीच मुलं काय करतात की मी फुल स्टॅक डेव्हलपरचा कोर्स करतो, मी पायथॉनचा कोर्स करतो, मी क्लाउड कॉम्प्युटिंगचा कोर्स करतो आणि त्या कोर्सच्या मागे पळत जातात. आपला बेस पक्का करत नाहीत. त्यामुळे मी सर्वांना सांगतो की पहिल्यांदा बेस पक्का करा. हे फुल स्टॅक डेव्हलपर, पायथॉन लर्निंग हे ठीक आहे, तुम्ही शिकायला काय हरकत नाहीये. खरं तुमचा जो इंटरव्ह्यू जो क्लिअर होणार आहे तो इंटरव्ह्यू आयदर सी और C++ और जावा याच्यामध्येच क्लिअर होणार आहे. त्यामुळे बाकीच्या मध्ये लक्ष देण्याऐवजी मोस्टली सी आणि C++ लक्ष द्या. मी सांगेन तुम्हाला कॅपजेमिनीचा जर का तुम्ही विचार केला तर कॅपजेमिनीमध्ये एक स्युडो कोड नावाचे क्वेश्चन्स असतात. स्युडो कोड क्वेश्चन्स म्हणजे तुमचे अल्गोरिदम दिलेले असतात आणि ते अल्गोरिदम पुढे आन्सर काय करणार आहेत, म्हणजे आउटपुट काय निघेल याच्यावर क्वेश्चन. आणि स्युडो कोडवर बऱ्याच मुलांना माहिती नसते आणि मग तो प्रॉब्लेम येतो की स्युडो कोड क्वेश्चन्स म्हणजे काय वगैरे. तर मी सांगेन जर का तुम्ही, मी सांगेन लिपशूज मध्ये जे प्रोग्रामिंग दिलेले आहेत, डेटा स्ट्रक्चर बाय लिपशूज, त्याच्यात जे काही अल्गोरिदम दिलेले आहेत दॅट इज कॉल्ड द स्युडो कोड. त्यामुळे तुम्ही बाकीचं न करण्याऐवजी यू गो विथ आयदर C++ और जावा, की त्यातून तुमचं इंटरव्ह्यू क्लिअर होईल, तुम्हाला जॉब चांगले मिळतील आणि एकदा तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळालं की तुम्हाला पुढे जे आता ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ह्या तुमचं 6 मंथ तुम्हाला ट्रेनिंग किंवा 3 मंथ्स ट्रेनिंग देतात आणि या ट्रेनिंगच्या मध्ये तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन्स, वेगवेगळे पॅटर्न शिकवले जातात आणि त्याच्यात तुम्हाला क्वेश्चन दिले जातात आणि तुमची ज्या काही टेस्टचा आउटपुट निघेल त्याच्यावरती कंपनी डिसिजन घेईल की तुम्हाला कुठल्या प्लॅटफॉर्मवर टाकायचं आहे, म्हणजे क्लाउडला टाकायचं आहे, मोबाईलला टाकायचं आहे की वेबला टाकायचं आहे. त्या कंपनी डिसिजन घेते तुमच्या एंट्रन्सवर. त्यामुळे तुम्ही सध्या माझ्यामध्ये तुमचा फोकस, समजा तुम्ही आता म्हटलं की मी वेब डेव्हलपर होणार आहे, तर तुम्ही तुमचं स्वतःचं करिअर नॅरो करून घ्यायला लागलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं ब्रॉड ठेवा की मला CSE मध्ये जॉब करायचा आहे, कुठं मिळेल तिथं करायचं आहे. हे करून बेस पक्का ठेवा, पुढे ऑटोमॅटिक गोष्टी होऊन जातील. आत्ताच डिसिजन घेऊ नका मी क्लाउड डेव्हलपर होणार आहे की ब्लॉकचेन डेव्हलपर होणार आहे, मग तुम्ही स्वतःच रिस्ट्रिक्ट करून घ्यालाय स्वतःला. त्यामुळे आतापासूनच ब्रॉड व्ह्यू ठेवा, बेस पक्का करा, जॉब ऑटोमॅटिक मिळेल. अनिकेत सर, हा, तर तुम्ही ऍप्टिट्यूड टेस्ट बद्दल सांगत होता. तर समजा की एखादा विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्स मध्ये असेल किंवा कुठलं पण त्यानं जरी क्षेत्र निवडलं तरी त्याला ऍप्टिट्यूडला म्हणजे जे प्रश्न असतात ते काही कोणत्या कोणत्या कंपनीज कसं की व्याकरणवर घेतात किंवा जे बेसिक मॅथ्स असतं त्यावर पण घेतात. मग आपण या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे का? द्यायला पाहिजे. कारण ऍप्टिट्यूडचा जर का तुम्ही विचार केला तर 50% क्वेश्चन जे आहेत हे तुमचे C++ डेटा स्ट्रक्चरवर असतात, ठीक आहे. आणि 50% क्वेश्चन जे आहेत हे बाकीच्यावर असतात. म्हणजे तुमचं व्याकरण, जसं तू म्हटलास इंग्लिश व्याकरण असेल किंवा तुमचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स ऍप्टिट्यूड ट्रेनचे प्रॉब्लेम्स वगैरे असतात बघा, की बाबा ट्रेन जात आहे, माणूस उभारलेला आहे,
ट्रेनचं स्पीड XYZ आहे, तर ती त्या माणसाला कधी क्रॉस करेल, किंवा एखादं काम 10 लोक काम करतात 20 दिवसामध्ये, तर 30 माणसं किती दिवसात काम करेल वगैरे, किंवा प्रोबॅबिलिटीला एक 10 बॉल्स आहेत बॅगमध्ये, रेड आणि ग्रीन, मी जर का ते ओपन 2 उचलले तर दोन्ही ग्रीन कधी असतील, किंवा कार्ड्स वगैरे, याची प्रिपरेशन करणं कंपल्सरी गरजेचं आहे. म्हणजे मी ज्यावेळेला स्वतः ह्या गोष्टीची प्रिपरेशन केलं, तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही युट्यूबला जावा आणि टाइम डिस्टन्स बाय धासू सर ह्यांचे क्वेश्चन्स आहेत. धासू सर म्हणून एक खूप छान माणूस आहे, खूप छान शिकवतो. त्यानंतर तुम्ही प्रोबॅबिलिटी बाय धासू सर, त्याचे एक 10-10, 15-15 व्हिडिओज आहेत, ते तुम्ही शिकू शकता. आणि युट्यूबवर सर्व माहिती आहे, ह्याला क्लास लावायची काही गरज नाहीये. युट्यूबवर सर्व माहिती आहे, तुम्हाला ते बरोबर सर्च करता यायला पाहिजे. आणि जावाची जर का तुम्हाला एकदम C++ यू गो थ्रू माय वेबसाईट, तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील, सीचे मोस्टली क्वेश्चन्स मिळतील, तुम्ही त्यातनं आरामात सीचं लॉजिक क्लिअर करू शकाल तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही, संग्रामसर.com. परंतु जर का तुम्हाला जावा डिटेलमध्ये करायचं असेल, तर मी सांगतो दुर्गा सर म्हणून एक आहेत, दुर्गा सर, ठीक आहे, जावा बाय दुर्गा सर. आणि त्यांचे प्रत्येक पॉइंटवर 1-1 तासाचे व्हिडिओ आहेत, आणि जवळजवळ असे त्यांचे 220 ते 230 व्हिडिओ आहेत. ते जर का तुम्ही डिटेल आहेत, फक्त तुमची कॅपॅसिटी पाहिजे ती ऐकायची. त्यांनी खूप सुंदर, म्हणजे मी स्वतःला एक चांगला शिक्षक समजतो, असं मला वाटतं की मी चांगला शिक्षक आहे प्रोग्रामिंगचा, तर ते माझ्यापेक्षा पण खूप चांगले शिकवतात, दुर्गा सर म्हणून. तर तुम्ही त्यांचे कोर्सेस बघा, जावाचे दुर्गा सर म्हणून, आणि धासू सरांचे ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन्स वगैरे बघा. आणि जर का तुम्हाला C++ प्रिपरेशन असेल, तर माझे व्हिडिओ चेक करा तुम्ही. सर्वेश. आम्ही नक्कीच सर दासू सरांचे किंवा तुमच्या वेबसाईटला पण आम्ही नक्कीच व्हिजिट करू व नक्की त्यात काय आहे हे बघू. येस. तर सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही या क्षेत्रात आता अनेक वर्ष झाले आहात, तर यामध्ये आतापर्यंत तुम्हाला आलेल्या अनुभवांबद्दल तुम्ही काय सांगता? कसं होतं माहिती आहे का, की माझं वैयक्तिक मी ट्रेनिंगसाठी सांगतो, मी बऱ्याच ठिकाणी टीचिंग जॉब केलेला आहे. आणि माझी वैयक्तिक आवड असते की मुलांना कॅम्पस ड्राईव्हसाठी प्रिपेअर करणे. कारण का मी ज्यावेळेला सीडॅक मध्ये होतो 18 वर्ष, त्यावेळेला आम्ही सीडॅक ही संस्था आहे की जी मुलांच्या प्लेसमेंटसाठी काम करते, की मुलगा कुठलाही असू दे, तो मेकॅनिकल असू दे, सिव्हिलचा असू दे, कुठलाही असू दे, त्याला प्लेसमेंट देण्याचं काम सीडॅक करतं. आणि त्यामुळे एक्झॅक्टली प्लेसमेंटसाठी काय लागतं, ही मी बरेच स्वतः डोळ्यावरून समोरून बघितलेलं आहे वगैरे. आणि मग कसं होतं, माझ्या फॅमिली रिझन्समुळं मी कोल्हापुरात आहे. मग ज्या वेळेला मी सीडॅकचा जॉब सोडला आणि ज्यावेळेला मी टीचिंग परत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुरू केलं, तर पहिली 2 वर्ष मी काय ऍक्टिव्हिटी केल्या नव्हत्या. कारण नंतर मला असं कळालं की आपलं जे नॉलेज आहे ते मुलांना देणं कंपल्सरी गरजेचं आहे. कारण का सध्याची मुलं जी आहेत, ही फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम ह्याच्यावर खूप बिझी आहेत. आणि अनवॉन्टेड गोष्टी खूप करतात, आणि जी एक गोष्ट चांगली त्यातून शिकायला पाहिजे ते शिकत नाहीयेत. इंस्टाग्रामला त्यांना फोटो टाकायला खूप आवडतं. खरं युट्यूबवर हाऊ स्कॅन एफ वर्क्स हे त्यांना सर्च करायला आवडत नाही, किंवा तेवढा वेळ ते घालत नाही. त्यांचं म्हणणं आहे की बघूया की नंतर, अजून फायनलला वेळ आहे, त्यावेळेला आपण चेक करू, आत्ताच कशाला घाई करा, हे होतं. मग त्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी असे लेक्चर्स वगैरे कंडक्ट करत होतो. मी बऱ्याच वेळा अदर दॅन अकॅडमिक्स टायमिंग पण घेतलेला आहे. मी शनिवार सुद्धा घेतलेला, आता सुद्धा मी घेतो. परंतु काय होतं मुलांचं, की हे सर काय सांगतात, हे तर कोल्हापुरातच आहेत आणि TCS बद्दल काय बोलतात, हे यांना कॅपजेमिनीचं काय माहित असेल, तर मुलं अंडर एस्टिमेट करतात. आणि ज्यावेळेला मग मुलांना कळतं की अरे संग्राम सर त्यावेळेला सांगत होते ते बरोबर होतं, आणि आपण त्यावेळेला जर का प्रिपरेशन केली असती तर आपल्याला आता चांगला जॉब मिळाला असता, तर त्यावेळेला बराच वेळ निघून गेलेला असतो, पुला खालून बरंच पाणी निघून गेलेलं असतं. तर माझी अशी तुम्हाला विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की ज्यावेळेला कुठलेही फॅकल्टी काहीतरी सांगत असतात, तेव्हा त्यांना त्याच्या मागचा काहीतरी अनुभव आलेला असतो. पाटील सर बऱ्याच वेळा माझ्याशी डिस्कशन करत असतात की सर सध्या हे चालू आहे, सध्या ते चालू आहे, काय चालू आहे. मग कदाचित ते तुम्हाला त्याच्याप्रमाणे तुम्हाला मुलांना गायडन्स करत असतील, परंतु मुलं मग ते जास्त मनाला लावून घेत नाहीत. त्यांना बरंच बाकीच्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो, आणि मग ते वेळ गेल्यावर कळते वगैरे. मग काय होतं माहिती आहे का, बरीच मुलं सध्याची बऱ्याच फॅकल्टीमध्ये पोटेन्शियल असतं, तर ती मुलं ऐकत नाहीत. आणि मग बीटेक झाल्यानंतर मग कोर्सेस जॉईन करायचे, 20,000 25,000 फीस भरायची, 50,000 फीस भरायची, मग कोर्स करायचा. त्यामुळे माझं म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्ही कॉलेज करत असता, त्याच वेळेला तुम्ही ह्या गोष्टीवर फोकस करा. दिवसातून कमीत कमी 1 तास तरी, मी जसं सांगितलं तुम्हाला, indiabix.com आणि hackerrank.com या दोन्हीपैकी एक वेबसाईटला दिवसातून 1 तास तरी तुम्ही व्हिजिट करा. तिथले प्रोग्राम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. दुर्गा सरांचे, धासू सरांचे क्वेश्चन्स बघा तुम्ही. ऍटलीस्ट 1 तास प्रोग्रामिंगला द्या. बाकी तुम्ही 24-23 तास काय पण करा.
खरं 1 तास द्या फ्युचरसाठी. आता तुम्ही आणायचे, तुम्ही थर्ड इयरला आहात, तुम्ही ज्यावेळेला डिप्लोमा इंजिनिअरिंग सेकंड इयर ॲडमिशन करा, तुमच्याकडे 3 वर्ष आहेत. 3 वर्ष फोकस करा. हे जे काही मला वाईट वाटतं की रिलायन्स सारख्या, अंबानी सारख्या मोठ्या माणसांनी हे आपल्याला इंटरनेट फ्री दिलं. त्यांनी का फ्री दिलं मला माहित नाहीये, परंतु त्याचा फायदा होण्याऐवजी आपल्या सर्व सिस्टीमला हा तोटा झालेला आहे, असं मला माझं वैयक्तिक मत आहे. की मुलांचा एज्युकेशनच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी वेळ बराच वाया जातो. माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही वेळ वाया घालवा, माझं काही म्हणणं नाही. कारण ऍटलिस्ट 1 तास तरी दिवसातील 1 तास प्रोग्रामिंगला द्या. कारण का ज्याचं प्रोग्रामिंग चांगलं आहे तोच ह्याच्यामध्ये टिकणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही कॉपी पेस्ट करून प्रोग्राम वगैरे वेबसाईटची मदत घेऊन ती लाईफ टिकणार नाही. आता आपण ऑलरेडी, तुम्ही जर का कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजला फी घेतला, तुमची ओबीसी असू दे, ईबीसी असू दे, काही असू दे, तुम्हाला 60,000 फी भरावीच लागणार आहे. आणि 60,000 फी भरून जर का बाहेर जर का परत तुम्हाला क्लास लावायचे असतील तर त्या 60,000चा उपयोग काय? त्यामुळे स्वतः शिकायला सुरू करा. दिवसातून 1 तास द्या प्रोग्रामिंगला, तुमचं करिअर चांगलं होऊन जाईल. आणि जे काही सर सांगतील आपले कॉलेजमध्ये, जे काही सर सांगतील त्याच्यावर विचार करा. हे काय सांगतात असं म्हणू नका. ते काय सांगतील त्याचं खातिरजमा तुम्ही करून घ्या वेबसाईटला, की सर्व खरोखरच ते वेबसाईटला आहे का त्याच्या म्हणण्याप्रमाणे वगैरे, आणि मग आपलं डिसिजन घ्या. येस सर्वेश. खूपच उत्तम प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही नक्कीच दिवसातला 1 तास तरी त्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये देण्याचा किंवा इतर काही शिकण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तर सर, यानंतर माझा प्रश्न असा आहे की जे विद्यार्थी रिसर्च करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल, किंवा त्यांनी कोणत्या क्षेत्रात रिसर्च करावा हे तुम्ही त्यांना सजेस्ट कराल? चांगला मुद्दा आहे की ज्यांना रिसर्च करायचा आहे. सध्या रिसर्च खूप छान प्रकारे ऍग्रिकल्चरला एक रिसर्च चालू आहे. आणखीन मेडिकल फील्डमध्ये बराच रिसर्च चालू आहे. ह्या 2 फील्ड खूप उत्तम प्रकारे रिसर्च चालू आहे. आणि त्याच्यावरच ज्यांना रिसर्च करायचा आहे, तुम्हाला जर का रिसर्च करायचा असेल तर तुम्हाला एमटेक करायला पाहिजे, पीएचडी करायला पाहिजे किंवा एमएस करायला पाहिजे. आणि मग एमएसला जाण्यासाठी किंवा एमटेक किंवा पीएचडी जाण्यासाठी त्याच्यात तुम्हाला थर्ड इयरला एक मिनी प्रोजेक्ट असतो आणि फायनल इयरला एक मेजर प्रोजेक्ट असतो. आमच्याकडे आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये मेजर प्रोजेक्ट हा कन्सेप्ट नाही आहे. डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर आणि टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये. त्याच्याऐवजी आम्ही डायरेक्टली 6 मंथ जे आहेत, हे 6 मंथ डायरेक्टली तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जॉबला पाठवतो. किंवा ज्यांना आता रिसर्च करायचा आहे अशा लोकांसाठी आम्ही स्पेशली फॅकल्टी अपॉइंट करतो. आमच्याकडे जवळपास कॉम्प्युटर सायन्समध्ये आम्ही 14 जण पीएचडी होल्डर आहे. तर ह्या प्रत्येक फॅकल्टीच्या अंडर आम्ही 2 स्टुडंट देणार आहोत ज्यांना रिसर्च करायचा आहे. आणि मग ते शेवटचे 6 मंथ जे आहेत किंवा तुम्हाला जे काही तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे त्याच्यात तो रिसर्च बेस करा. आणि त्याच्यामध्ये ऍटलिस्ट 1 सर्वे पेपर आणि 1 टेक्निकल पेपर, म्हणजे एक रिव्ह्यू पेपर आणि एक रेग्युलर पेपर पब्लिश करायचा प्रयत्न करा ज्यांना रिसर्च करायचा आहे त्यांना. त्याचा 100% पुढे तुमच्या एमटेक किंवा पीएचडीला किंवा एमएसला तर 100% त्याचा फायदाच होतो, नो डाऊट. हे तुम्ही थर्ड इयर पासूनच डिसिजन घेणं कंपल्सरी गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्याल त्या ऍडमिशन घेतल्यानंतर तिथं कोण डॉक्टरेट फॅकल्टी आहे बघा, म्हणजे सेकंड इयरलाच त्या डॉक्टरेट फॅकल्टीला जाऊन भेटा. तुमचा टॉपिक काय आहे आणि त्यांचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे ते बघा. त्याच्यानुसार फॅकल्टी चूज करा अँड स्टार्ट ऑन सर्चिंग टॉपिक फ्रॉम सेकंड इयर इटसेल्फ. ऍग्रिकल्चर अँड मेडिकल ह्या दोन्हीमध्ये प्रचंड रिसर्च चालू आहे. सर्वेश. धन्यवाद सर. जे कुठले विद्यार्थी रिसर्च करणार आहेत त्यांना या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. तर सर, यानंतरचा मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारत आहे की जे आता डिप्लोमाचे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना तुमचा काय संदेश असेल? डिप्लोमा नंतर जर का तुम्हाला जॉब करायचा असेल, आता थर्ड इयरला तर कुठे फर्स्ट सेमिस्टर काय चालू आहे, सेकंड सेमिस्टर चालू आहे आपली, 5th सेमिस्टर सुरू आहे. 5th सेमिस्टर. फिफ्थ म्हणजे ऑड सेमिस्टर चालू आहे. जर का तुम्हाला डिप्लोमा नंतर जर का जॉब करायचा असेल तर आपल्याला सध्या चेक करा की माझ्या मते ज्या एमएनसी कंपन्या आहेत या डिप्लोमा स्टुडंट्सना जॉब्स वगैरे देत नाहीत. त्यामुळे लोकल कंपन्या आहेत, कोल्हापुरात ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये आपल्याला जॉब बघणं गरजेचं आहे. त्यासाठी मनोरमा चांगली आहे, वॉलस्टार टेक्नॉलॉजी चांगली आहे, लॉरेल म्हणून एक जण एक टेक्नॉलॉजी शिवाजी विद्यापीठाची कंपनी आहे, तिथं चांगले जॉब्स आहेत. कॉम्झर म्हणून एक आहे, मोबीफिलिया म्हणून आहेत. ह्याच्या एक 7-8 कंपन्या जिथं पर्सनली मी ओळखतो.
तिथं तुम्ही करिअर अपॉर्च्युनिटी आत्ताच जाऊन त्यांना भेटा, त्यांची काय टेक्नॉलॉजी आहे हे चेक करा. वाटल्यास मारुती पाटील सरांना मी त्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन. तुम्ही माझं नाव सांगा, त्यांना भेटा वैयक्तिक. त्यांना काय टेक्नॉलॉजी लागणार आहे बघा आणि पुढच्या 6 मंथमध्ये ती टेक्नॉलॉजी तुम्ही शिकून घ्या. जे डिप्लोमा नंतर डिग्री करू इच्छितात, तर त्यांना मी सांगू इच्छितो की ज्यावेळेला तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेणार आहात, त्यावेळेला पहिल्यांदा जाऊन सर्व कॉलेजेसचे सिलेबस चेक करा, की सिलेबस काय आहेत आणि सिलेबस डिझाइन करताना त्याच्यामध्ये इंडस्ट्री पर्सन्स इन्व्हॉल्व आहेत का? कारण का इंडस्ट्री पर्सन्सच सांगू शकतात, की सध्या फ्युचर 4 इयर्समध्ये काय होणार आहे आणि ते त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये त्या गोष्टी ॲड करू शकतात. त्याच्यामध्ये किती इंडस्ट्रियल ट्रेनिंग्ज आहेत ते चेक करा. 1-1.5 महिन्याच्या इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा बाळांनो काहीही उपयोग होत नाही आणि प्रोजेक्ट्स जे आहेत, सध्या जे प्रोजेक्ट्स वर्किंग आहेत ते चेक करा. त्याच्याबरोबर तुम्हाला प्लेसमेंटसाठी स्पेशली काही ट्रेनिंग दिलं जातं का? ज्या कॉलेजमध्ये तुम्ही जाणार आहात, ॲडमिशन घेणार आहात, त्या कॉलेजमध्ये तुम्ही स्पेशली तुम्हाला ट्रेनिंगसाठी काही स्पेशली प्लेसमेंटसाठी काही ट्रेनिंग दिलं जातं का? याचा विचार करा आणि प्लस तुम्हाला कोणती फॉरेन लँग्वेज वगैरे शिकवत असतील, तर ते विचार करा. तुम्ही स्वतःहून एक फॉरेन लँग्वेज तुम्ही शिकून घ्या. जी मुलं पुढे रिसर्चसाठी जाणार आहेत, त्यांनी आत्तापासूनच पेपर पब्लिकेशनच्या मागं तुम्ही लागा आणि मधल्या काळात म्हणजे तुमचं रिझल्ट लागल्यापासून इंजिनिअरिंगचे ॲडमिशनपर्यंत मध्ये बराच वेळ जातो. माझ्या मते साधारणतः 1-2 महिने तरी जातात. ते 2 महिने गप्प न बसता स्वतः अभ्यासाची तयारी सुरू करा. सर्व सर, ऑनलाईन सर्टिफिकेशन्स बद्दल काय सांगाल? म्हणजे विद्यार्थ्यांनी ती केली पाहिजेत का? आणि केली तर ती कोणत्या म्हणजे स्थळांवरून करावीत? कसं आहे ऑनलाईन कोर्सेस कसं आहे ज्या वेळेला तुम्ही जॉबसाठी बघता म्हणजे ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्या तुम्ही ऑनलाईन कुठला कोर्स केला हे बघत नाहीत, लक्षात घ्या. म्हणजे जर का कारण का त्यांचं सिलेक्शन क्रायटेरिया त्यांचा वेगळा असतो. ते तुम्ही कुठला कोर्स केला आणि काय कोर्स केला याच्याशी जास्त त्यांचा मतलब नसतो. कारण का ऑनलाईन कोर्स जर का फ्री असतील तर ऑनलाईन कोर्स करायला काही हरकत नाही. म्हणजे आता ज्या तुम्ही कॉलेजवर तुम्ही आता ते कुठल्याच कोर्सच्या भानगडीत पडू नका. कारण का आता जर का समजा तुम्ही वेब डेव्हलपमेंटसाठी Angular JSचा कोर्स केला किंवा डेटा सायन्ससाठी Pythonचा कोर्स केला, ठीक आहे, पैसे भरून वगैरे. तर आणखीन 3 वर्षानंतर ती टेक्नॉलॉजी असेल ह्याची गॅरंटी नाही आहे, लक्षात घ्या. तर आता आपण घेतलेलं नॉलेज हे वाया जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आता काहीच करू नका ह्या स्टेजला. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याल, त्याला 3rd इयरला जनरली मी तुम्हाला सांगतो Coursera असेल किंवा EDX असेल किंवा सिम्पली लर्न असेल, ह्या ज्या काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत वगैरे, IBMचा पण आहे, Googleचा पण IBM प्लॅटफॉर्म आहे, त्याचा NASSCOMचा IBM प्लॅटफॉर्म आहे. ह्या सर्वांनी मोस्टली सर्व कॉलेजेसची टायअप वगैरे केलेला आहे. कॉलेज असेल किंवा युनिव्हर्सिटी यांच्याशी टायअप केलेला आहे, ठीक आहे. आणि ते कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. म्हणजे त्याच्यासाठी पैसे घालायची काही गरज लागत नाही. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घ्याल, त्यावेळेला तुम्ही तिथल्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सरांना जाऊन भेटा आणि त्यांना विचारा, की मला कोर्सेस करायचे आहेत, ऑनलाईन कोर्सेस, फ्री कोर्सेस करायचे आहेत आणि आपलं कोणाशी टायअप आहे का? मी सांगतो 90% सध्या इन्स्टिट्यूटचं टायअप आहे. म्हणजे मी बघितलेलं टायप तुम्हाला सांगतो Courseraचं असतं, EDX असतं, त्याच्यानंतर IBMचे टायप्स आहेत आणि NASSCOMचे टायप्स आहेत बऱ्याच ठिकाणी आणि तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट कोर्स करायला मिळतात. आणि त्यामुळे तुम्ही सध्या कुठले कोर्सेस, पेड कोर्सेस करायची गरज करू नका. कारण का ते कोर्सेस करून देखील बायोडाटामध्ये टाकून त्याचा पुढे उपयोग होत नाही. एखाद्या मुलगाने 10 कोर्सेस केलेले आहेत ऑनलाईनचे आणि एखाद्या मुलगाने एक पण केलेलं नाही, परंतु त्याचं लॉजिक स्ट्रॉंग आहे, तर कंपनी त्या मुलग्याला चूज करेल. ज्याने 10 कोर्स त्याला चूज करणार नाही, कारण ज्याचं लॉजिक स्ट्रॉंग आहे त्याला चूज करेल ती कंपनी. त्यामुळे सध्या तरी माझ्या मते डिप्लोमा 3rd इयरला कुठले कोर्सेस करू नका, इव्हन 2nd इयरला पण करू नका. 3rd इयरला करायला सुरुवात करा, कारण का ती टेक्नॉलॉजी तुम्हाला 2 वर्षामध्ये उपयोगी पडेल. अनिकेत. ओके सर. तर आता तुम्ही या मुलाखतीमध्ये आम्हाला खूपच छान माहिती दिली. खूप अशी म्हणजे महत्वाची माहिती आणि आम्हाला माहित नव्हती अशी माहिती आम्हाला मिळाली. याबद्दल मी तुमचे आभार मानतो. कॉलेजच्या वतीने आभार मानतो आणि ही मुलाखत संपली असे जाहीर करतो.